नमस्कार पालकांनो, मी डॉक्टर अक्षय वाघ. संपूर्ण आरोग्य युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक आई बाबांच्या काळजीचा विषय असतो. तो म्हणजे मुलांचे वजन, उंची आणि त्यांची एकाग्रता. अनेक पालक क्लिनिक मध्ये आल्यावर एकच तक्रार करतात की डॉक्टर, आमचं बाळ काहीच खात नाही किंवा खातं पण अंगी लागत नाही. मित्रांनो, वजन वाढणं म्हणजे केवळ बाळ गुटगुटीत होणं नव्हे, तर त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास होणं योग्य पद्धतीने होणं महत्वाचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही शास्त्रीय टिप्स आणि एक संपूर्ण डाएट प्लॅन सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या मुलाची भूक वाढेल आणि प्रतिकार शक्ती मजबूत होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक मॅजिक ड्रिंक सांगणार आहे जे तुम्ही घरी बनवून बाळाला देऊ शकता. बाळाचं वजन का वाढत नाही, मुळाशी जा. डाएट प्लॅन सुरू करण्याआधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की वजन का वाढत नाही. याची 3-4 मुख्य कारणे असू शकतात. त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे जंत, इंटेस्टायनल वाल्व. जर मुलांच्या पोटात जंत असतील तर तो जे काही खातोय त्यातील पोषक तत्व हे जंत शोषून घेतात. त्यामुळे दर 6 महिन्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने डिवॉर्मिंग करणं अत्यंत गरजेचे आहे. आता दुसरं, वारंवार होणारे आजार. जर मुलाला सारखी सर्दी, खोकला किंवा ताप येत असेल तर शरीराची ऊर्जा आजाराशी लढण्यातच खर्च होते आणि वजन वाढत नाही. तिसरं, चुकीची जीवनशैली. दिवसभर मोबाईल पाहणे, शारीरिक खेळ कमी होणे आणि रात्री उशिरा झोपल्यामुळे ग्रोथ हार्मोन्सवर परिणाम होतो. चौथं, जंक फूडचा अतिवापर. बिस्किटे, चिप्स, कुरकुरे आणि चॉकलेट्समुळे मुलांचे पोट भरल्यासारखे वाटते, त्याला फॉल्स फुलनेस म्हणतो. त्यामुळे ते पौष्टिक जेवण नाकारतात. आता बोलूया पोषक आहाराचे 5 मुख्य खांब. मुलांच्या ताटात संतुलित आहार असणं गरजेचं आहे. त्यात या 5 गोष्टी असाव्यात. त्यामध्ये पहिलं प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स. याला आपण बॉडी बिल्डिंग फूड म्हणतो. स्नायूंच्या वाढीसाठी डाळी, कडधान्य, पनीर आणि अंडी किंवा सोयाबीन यांचा समावेश जेवणामध्ये पाहिजे. दुसरं, हेल्दी फॅट्स. हेल्दी फॅट्स, मुलांच्या मेंदूंचा 60% भाग चरबीने बनलेला असतो. यासाठी घरचे साजूक तूप, लोणी, बदाम आणि अक्रोड यांचा वापर वाढवावा. तसेच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. ताकद टिकून ठेवण्यासाठी नाचणी, बाजरी, रताळे आणि बटाटे हे ऊर्जेचे उत्तम स्रोत आहेत. तसेच कॅल्शियम आणि लोह. हाडांच्या मजबूतीसाठी दूध आणि नाचणी, तर रक्तातील हेमोग्लोबिन वाढण्यासाठी गूळ आणि पालेभाज्या महत्वाच्या आहेत. प्रोबायोटिक्स. मुलांचे पचन सुधारण्यासाठी ताजं दही किंवा ताक रोजच्या आहारामध्ये ठेवा. चला तर मग आता पाहूया वजन वाढीसाठीचं वेळापत्रक. सकाळी 8 वाजता दिवसाची सुरुवात. उठल्यावर लगेच चहा किंवा बिस्किट देऊ नका. 2 भिजलेले बदाम, 2 काजू आणि 1 केळी द्या. सोबतच 1 अंडी देऊ शकता. सकाळी 9:30 वाजता भरघोस नाश्ता, नाचणीची लापशी, मुगाच्या डाळीचे धिरडे तूप लावून किंवा अंड्याचे आमलेट देऊ शकता. सकाळी 11:30 वाजता मिड डे स्नॅक्स, एखादे हंगामी फळ, त्यामध्ये चिक्कू, आंबा किंवा सफरचंद देऊ शकता. किंवा ताज्या फळांचा रस तुम्ही साखर न घालता देऊ शकता. दुपारी 1:30 वाजता दुपारचे जेवण, 1 वाटी वरण भात, त्यातून 1 छोटी चपाती किंवा नाचणीची भाकर, पालेभाजी, 1 चमचा तूप सोबत 1 वाटी दही आवर्जून द्या. संध्याकाळी 5:30 वाजता इव्हनिंगला भाजलेले मखाने, सुकामेव्याचा लाडू किंवा डाळिंबाचे दाणे देऊ शकता. रात्री 8 वाजता रात्रीचे हलके जेवण पाहिजे. मुगाची खिचडी, शेंग्याचे सूप किंवा दलिया, तसेच सर्व पालेभाज्या तुम्ही देऊ शकता. आता सर्वात महत्वाचं म्हणजे जेवताना मोबाईल किंवा टीव्ही नको. आजकालची सर्वात मोठी समस्या म्हणजे स्क्रीन फिडिंग. पालकांनो, मुलांना मोबाईल दाखवून जेवण भरवणे म्हणजेच त्यांच्या आरोग्याशी खेळणे. जेव्हा बाळ मोबाईल बघतं किंवा टीव्ही बघतं तेव्हा त्याच्या मेंदूला अन्नाची चव, वास किंवा पोट समजत नाही. त्यामुळे पचन रसांची, ज्याला आपण डायजेस्टिव्ह एन्झाईम म्हणतो, त्याची निर्मिती व्यवस्थितरित्या होत नाही. यामध्ये माझा सल्ला असा आहे, जेवताना कुटुंबातील सर्वांनी मोबाईल बाजूला ठेवा. मुलाशी गप्पा मारा, त्याला अन्नाचे रंग आणि चव ओळखायला सांगा. यामुळे मुलाच्या अन्नाशी सकारात्मक संबंध तयार होतो. आता सर्वात महत्वाचं, लहान मुलांच्या जेवणामध्ये काय टाळावे, तर काही गोष्टी मुलांना स्लो पॉइझन सारख्या काम करतात. त्यामध्ये पहिलं, मैदा.
बिस्किटे, ब्रेड आणि पिझ्झा यामुळे बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन होते, मुलांचे पोट साफ होत नाही. दुसरं, पॅकेट बंद ज्यूस, यात फक्त साखर आणि प्रिझर्वेटिव्ह असतात, त्याऐवजी ताजी फळे द्या. तिसरं, जास्त मीठ, चिप्स आणि कुरकुरे यातील मीठ मुलांच्या थेट किडनीवर परिणाम होऊ शकतो आणि मुलांची तब्येत खराब होऊ शकते. आता वेळ आहे एका खास रेसिपीची, ड्रायफ्रूट पावडर. यामध्ये बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता आणि थोडे केशर हलके भाजून त्याची पूड करून ठेवा. रोज रात्री कोमट दुधात 1 चमचा पावडर आणि थोडा गूळ घालून मुलाला द्या. यामुळे वजन आणि बुद्धी दोन्ही वेगाने वाढते. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक मुलाची वाढ वेगळी असते. जर तुमचे बाळ खेळकर असेल आणि सक्रिय असेल तर फक्त वजनाच्या आकड्यावर जाऊ नका. तर पालकांनो, हा होता मुलांच्या आरोग्याचा सुपर डाईट. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमच्या मुलांचे वय आणि सध्याचे वजन किती आहे हे कमेंट्स मध्ये टाका. मी तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. माहिती आवडली असेल तर आपल्या इतर नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आमच्या संपूर्ण आरोग्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी डॉक्टर अक्षय वाघ तुमची रजा घेतो. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.